सोलापूर विधान परिषदेत काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरलाय। काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा हा अर्ज बाद ठरलेला आहे। काँग्रेसचे सूचक असलेले नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे हा अर्ज बाद ठरला। मित्र नागेश भोसलेनं माझा केसानं गळा कापला अर्ज बाद झाल्यानंतर फत्तेपूरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली। काँग्रेस या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे। सोलापूर परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद झालाय। अर्जावर बोगस सही असल्याचा आक्षेप सूचक नागेश भोसले यांनीच केल्यानं फत्तेपूरकरांचा अर्ज बाद झालाय। काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचं अर्ज पडताळणीमध्ये स्पष्ट झालंय, त्यामुळेच फत्तेपूरकरांचा अर्ज बाद करण्यात आलाय। मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून मी फत्तेपूरकरांच्या उमेदवारी अर्जावर सही केलेली नाही असं सूचक नागेश भोसले यांनी स्वयंघोषणा पत्रात म्हटलंय। नागेश भोसलेंनी सही माझी नसल्याचं स्वयंघोषणा पत्र दिल्यानं काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांना 10 पैकी केवळ 9 सूचक राहिले, त्यामुळेच त्यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवण्यात आलाय। नागेश भोसलेंनी माझा केसानं गळा कापल्याची उद्विग्न प्रतिक्रिया फत्तेपूरकरांनी दिली आहे। काँग्रेस या प्रकरणी हायकोर्टात धाव घेणार आहे। परंतु मित्रांनी जो माझा केसाने गळा कापला हे मला अत्यंत दुःख होतं या गोष्टीचं, की ह्या गोष्टी का घडल्या की हे अजूनही समजून येत नाही। माझ्या आयुष्याला सगळ्यात काळा दिवस आज की माझा एवढ्या जवळच्या मित्रांनी माझ्यासाठी हे कृत्य केलं। मला बोलून सही करून दिल्यानंतर सुद्धा जर माझा अशा प्रकारे जर घात केला असेल तर हे मैत्रीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे। पुढे एक महत्त्वाची बातमी आहे। कोकणातील विधान परिषदेच्या निवडणुकीतील महायुतीची बंडखोरी शमली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। जुईली दळवी कोकणातून उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे। कोकण परिषदेच्या जागेसाठी जुईली दळवींनी अर्ज भरलेला। महायुतीचा नियम पाळा, शिंदेंच्या सूचनेनंतर महेंद्र दळवींच्या कन्येचा अर्ज मागे। उदय सामंतांच्या नेतृत्वात बैठक झाली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। कोकणात महायुतीमधून अनिकेत तटकरेंना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर कोकणमध्ये जुईली दळवी उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। कोकणातली परिषदेची जागा महायुतीत राष्ट्रवादीला सुटली असून तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे हे अधिकृत उमेदवार आहेत। अशातच शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र शिंदेंच्या सूचनेनंतर कोकणातील परिषदेच्या निवडणुकीतील बंडखोरी शमल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीचा नियम पाळला पाहिजे अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षातील नेत्यांना देण्यात आल्यात। मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात बैठकीनंतर या संदर्भातला निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आमदार महेंद्र दळवी आपल्या मुलीचा या निवडणुकीतील अर्ज माघारी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील सत्तारांच्या बंडखोरीनंतर ठाण्यात बैठक पार पडली आहे। उपमुख्यमंत्री शिंदे, अब्दुल सत्तार भुमरे, संजय शिरसाट यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे। युती धर्म पाळा असा सल्ला अब्दुल सत्तारांना दिल्याची माहिती शिंदेंची आहे। 4 जूनपर्यंत तोडगा निघेल असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। फडणवीसांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सत्तारांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील अब्दुल सत्तारांच्या बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक झाली। या बैठकीत युती धर्म पाळा, अर्ज मागे घ्या अशा सूचना शिंदेंनी सत्तारांना दिल्या। तर सत्तार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। अब्दुल सत्तारांच्या मुलानं छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। छत्रपती संभाजीनगर जालन्याची जागा महायुतीत भाजप लढवत असून सुहास शिरसाट हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत। या जागेवरून सत्तारांनी भाजपवरही जहरी टीका केली होती। या संदर्भात शिंदेंसोबत मंगळवारी रात्री बैठक झाल्यानंतर सत्तार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। उद्या बसतायत ते एकत्र आणि एकत्र बसून त्याच्यावर पण तोडगा निघेल। अरे अब्दुल सत्तार यांना सांगितलेलं आहे महायुतीचा प्रथा आणि महायुतीचे नियम आपण पाळायचे आणि शिंदे साहेब जे बोलले ते अंतिम राहील। कोणत्याही परिस्थितीमध्ये मला उद्याही सीएम साहेबांशीही भेटायचं, त्यांच्याशी भेट होईल आणि अंतिम निर्णय पक्षाच्या आदेशाप्रमाणे होईल। राज्यामधल्या एकंदरीत युतीला आमच्यामुळे कुठं तडा जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ। 3.5 तास साहेबांनी मीटिंग घेतली
आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने पुढची जो 2 दिवसामध्ये याचा सर्व तुम्हाला स्पष्ट समजाल. नाशिक विधान परिषदेतील बंडखोरी रोखण्यासाठी उदय सामंत नाशिकमध्ये दाखल झाले. महायुतीमधील बंडखोरी रोखण्यात उदय सामंत यांना यश येणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंसह 8 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर विधान परिषद निवडणुकीनिमित्त संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. संजय राऊत नेत्यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवारानं परिषदेसाठी अर्ज मात्र भरलेला नाही आहे. ही दोनही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे उदय सामंत तर दुसरीकडे संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत 3 ठिकाणच्या बंडखोरांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश. पार्थ पवारांच्या मदतीने सुनील तिंगडे यांची नाराजी दूर झाली आहे. अब्दुल सत्तार आणि एकनाथ शिंदे आज फडणवीसांना भेटणार आहेत. त्या नाराजी दूर झाल्याची माहिती आहे. तटकरे, गोगावले, दळवी यांच्यामधील वाद देखील मिटण्यात महायुतीला यश आलं असल्याची माहिती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा यामध्ये समावेश आहे. लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. तर निर्णय घेतल्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आभार देखील मांडण्यात आलेले आहे. सर्व मंत्रीगण सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केलेलं आहे. निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला मंजुरी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला कॅबिनेटमध्ये मंजुरी. योजनेत जमीन धरण्याचा निकष नसेल. 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी असेल. शेतकऱ्यांना 2 लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास मुदत देण्यात येईल. प्रोत्साहनपर लाभ योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान. योजनेत राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, आयकर पात्र व्यक्ती, 25,000हून अधिक वेतन असलेले कर्मचारी पात्र नसतील. ज्या शेतकऱ्यांची मुद्दल आणि व्याजासह थकबाकी 50,000पेक्षा जास्त आहे अशांनी 50,000वरील रक्कम बँकेत जमा केल्यानंतर त्यांना 50,000 देणार. योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी देखील 31 मार्च 2027 पर्यंत मुदत. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती काम करेल. शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे. मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे. जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ. निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू. इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा